नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मोशी इमारत दुर्घटनेत मोठा ट्विस्ट. आतापर्यंत नैसर्गिक दुर्घटना सांगत होते, आता गौड बंगाल आलं समोर. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या दुर्घटनाग्रस्त 3 मजली प्रशासकीय इमारतीबाबत एक धक्कादायक आणि गंभीर बाब समोर आली असून दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने 27 जुलै 2023 रोजी पूर्णत्वाचा दाखला दिला असल्याचं उघड झालं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या उभारणीसाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नव्हती असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. असं असतानाही अनधिकृतपणे कॅन्टीन आणि कॉन्फरन्स रूमचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम विभागाने कोणतीही प्रत्यक्ष पाहणी केली नाही, थेट दाखला. याहून धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने 26 जुलै रोजी सुधारित बांधकामाची परवानगी मागितली आणि बांधकाम विभागाने कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता अवघ्या 24 तासात म्हणजेच 27 जुलैला घाईघाईने पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्याची संशयास्पद तत्परता दाखवली. केवळ तळमजल्यावरची परवानगी असताना वरचे 2 बेकायदेशीर मजले कोणाच्या वरदहस्ताने उभे राहिले आणि तिथे कामगारांना काम करण्याची परवानगी कोणी दिली, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तब्बल 65 तास चाललेल्या या थरारात एका कामगाराचा मृत्यू आणि 8 जणांच्या जीवाशी खेळ झाला असून या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या दुर्घटनेची मुख्य जबाबदारी पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची की संबंधित कंत्राटदार कंपनीची, या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायला तयार नाहीये. आयुक्त संतापले, चौकशी करणार म्हटले ना. मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारतीच्या केवळ तळ मजल्याला परवानगी होती, इतर 2 मजल्यांना परवानगी नव्हती. हे समोर आल्यानंतर आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांच्या याबाबत विचारलेल्या प्रश्न टाळत उलट पत्रकारांवरच संताप व्यक्त केला. आता रेस्क्यू ऑपरेशन मुख्य उद्देश आहे, त्याबाबत चौकशी करतो असं सांगत त्यांनी पळ काढला.